नमस्कार, युवागिरी या कार्यक्रमात मी कृष्णा रेळेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, युवागिरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापुरातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करत असतो. असेच एक युवक आज आपल्या सोबत आहे, ज्यांचं नाव आहे प्राध्यापक विक्रमसिंह बायस. सर नमस्कार, युवागिरी या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार सर, थोडीशी आपल्याबद्दल माहिती आपल्या प्रेक्षकांना आपण सांगावी. नमस्कार, मी प्राध्यापक विक्रमसिंह बायस. मी अभियांत्रिकीचा प्राध्यापक आहे. सोलापूरमध्ये गेल्या 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात मी कार्यरत आहे. सोलापुरातल्या दीनदुबळ्या, अंध, अपंग, रस्त्यावर राहणाऱ्या बेघर अशा लोकांना आपण जय हिंद फूड बँकेच्या मार्फत एक टाईमचं जेवण देतो. आम्ही या व्यतिरिक्त जे अनाथ आश्रम, बेघर केंद्र आहेत अशा ठिकाणी देखील आम्ही मदत करतो. सर, माझा पहिला प्रश्न असा असेल की जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून तुम्ही अनेक वर्षांपासून आपल्या सोलापुरात कार्यरत आहात. मग या नेमकं जय हिंद फूड बँकेचं कार्य जे आहे ते कसं चालतं आपल्या सोलापुरात? नक्कीच, जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून आम्ही एक सुरुवात केली होती भूकबळी विरोधात काम करण्याची. मी उपाध्यक्ष या पदावरती कार्यरत असताना कामाची जबाबदारी जशी आली त्या पद्धतीने कामाचं स्वरूप देखील कळत गेलं. सुरुवातीला काम थोडंसं अवघड वाटलं, पण नंतर ज्या पद्धतीने काम वाढत गेलं त्या पद्धतीने कामाचं स्वरूप कळून, माहिती करून घेऊन आम्ही हे काम सुरू केलं. राहिलेलं जे जेवण असतं कार्यक्रमात, हे जेवण आम्ही स्वीकारतो आणि ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवतो. साधारणतः शिल्लक जेवण जे उत्तम पद्धतीचं असतं की खाऊ शकू आपण, अशा पद्धतीचे जेवण घेऊन आम्ही काय करतो ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवतो. गेल्या 10 ते 12 वर्षापासून ही आमची सेवा अविरतपणे चालू आहे. सर, याचबरोबर मनविक फाउंडेशनचं देखील तुम्ही म्हणजे कार्यभाग जो आहे किंवा जो कार्य तुम्ही करतात, तर त्याच्याबद्दल देखील थोडीशी माहिती आम्हाला जाणायला आवडेल. नक्कीच, प्रत्येक संस्थेचं एक उद्दिष्ट असतं. संस्था ही उद्दिष्टांवरती कार्यरत असते आणि त्या उद्दिष्टांची पूर्तता करत ती संस्था पुढे जाते. मनविक फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि व्यवसायाभिमुख एक उद्योग जे गरजू लोकांसाठी गरजेचं आहे ते चालू करण्याचं काम आम्ही मनविक फाउंडेशनच्या माध्यमातून यावर्षी चालू केलं. जय हिंद फूड बँकेच्या माध्यमातून आम्ही जेवण देतच होतो बेघर लोकांना, पण त्याच्यासोबत शिक्षणाची, त्यांची आरोग्याची आणि त्यांना एखादा व्यवसाय चालू करून द्यावा अशा उद्देशाने मनविक फाउंडेशनची स्थापना झाली. फाउंडेशनच्या माध्यमातून मला सचिव या पदाची नेमणूक मिळाली. त्या दृष्टीने सध्या त्याची वाटचाल चालू आहे. सर, हे सगळे तुम्ही म्हणजे जी समाजसेवा म्हणा किंवा जे उपक्रम राबवतात तुम्ही दोन्ही फाउंडेशनच्या किंवा दोन्ही तुमच्या संस्थेच्या मार्फत, मग तुम्हाला प्रतिसाद कसा असतो? म्हणजे सोलापूरकरांचा म्हणा किंवा समाजातून कसा प्रतिसाद येतो? तुम्ही जेव्हा एखाद्या म्हणजे गोष्टीसाठी तुम्ही आवाहन करतात त्यावेळेस तुमचा नेमका अनुभव किंवा ते प्रतिसाद कसा असतो? नक्कीच, आव्हानात्मक प्रतिसाद हा चांगला आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा सोलापूरचा आपला खरंच एक अनुभव वेगळा आहे. सोलापुरात सामाजिक जी काही चळवळ उभारली गेली आणि सामाजिक प्रयत्नातून बरेचशी मदत केली गेली. नक्कीच प्रसिद्धीच्या हेतूने आम्ही सामाजिक कार्यकर्ते कधीच काम करत नाही. एखादी गोष्ट करायची असेल तर नक्कीच जे काही मित्रमंडळी असतात, समाजातील दातृत्व गुण असतं ते नक्कीच पुढे येतात. तुमचं काम कशा पद्धतीने आहे आणि तुम्ही किती ते काम विश्वासाने करता याच्यावरती देखील ते लोक लक्ष ठेवून असतात. आणि सोलापुरात मला नक्कीच सांगावं वाटेल की दातृत्व गुण जे आहे ते नक्कीच इतर जिल्ह्यांपेक्षा किंवा इतर ठिकाणापेक्षा सोलापुरात खूप जास्त आहे. एखाद्या गोष्टीसाठी आवाहन केलं, मग आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा आणखीन कुठलं असेल, तर त्यासाठी नक्कीच चांगला प्रतिसाद मिळतो आणि काही दिवसात त्याची पूर्तता होते. हा एक महत्त्वाचा भाग आपल्या सोलापूरकरांचा आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची तुम्हाला गरज भासली किंवा तुम्हाला जेव्हा गरज असेल त्यावेळेस तुम्ही मग आव्हान करतात सोलापूरकरांना असेल किंवा सर्वसामान्यांना, तर त्यांचा प्रतिसाद तुमच्या उपक्रमामध्ये म्हणजे सहभाग त्यांचा असतो. हो, यस. सर, तुमचं अंध अपंगांसाठी पण म्हणजे कार्य खूप मोठं आहे, आम्ही हे पाहत आलेलं आहे, तर त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या मित्रांसाठी आपण सांगावे. मध्यंतरी जेवण वाटत असताना असं लक्षात आलं की समाजातील ज्या लोकांना आपण जेवण देतोय त्याच्यामध्ये असेही आहेत की ज्यांना अंधत्व आहे, काही जणांना पाय नाही आहेत. मग अशा लोकांचा देखील रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यातही काही लोक असे आहेत की खरंच कष्टाने ते काम करतात आणि ते दिवसभरात कमवून संध्याकाळी खातात. मग अशा लोकांची देखील व्यवस्था व्हावी, त्यांनाही काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने आम्ही याची सुरुवात केली. सुरुवातीला अक्कलकोट रोडवरती राहणारे जाधव काका, त्यांचं परिवार आहे ते रस्त्यावरती राहत होते, त्यांना आम्ही मदत केली.
जाधव काका हे जन्मता अपंग आहेत पायाने आणि त्यांची धर्मपत्नी जी आहे ती डोळ्यांनी अंध आहे. अच्छा. आणि हे दोघंही जोडपं त्या एका झोपडीमध्ये राहायचं. मग त्यांना जेवण वाटताना पाहिलं आणि असं वाटलं की आपण ह्यांना मदत का करू नये, हे खरंच कष्ट करून खातात. मुळात ते उंदीर पकडायची जी जाळी असते लोखंडाची ते बनवायचे. ओके. कालांतराने ते बंद झाल्यानंतर ते घरांवरती जे काळ्या बाहुल्या बसवतात ते शिवायचं काम त्यांनी चालू केलं. मला त्यांच्यामध्ये ते गुण दिसला की ते कष्ट करून खरंच खातात. मग त्यांना आपण एखादी सायकल का घेऊन देऊ नये, 3 चाकी. अपंग असल्यामुळे त्यांना आम्ही म्हणलं एक सायकल तुम्हाला आम्ही देतो, जेणेकरून तुम्ही हा तुमचा व्यवसाय सायकलवरती फिरून करू शकता. मग त्यांना समाजातील दातृत्वाच्या माध्यमातून त्यांना एक 3 चाकी सायकल घेऊन दिली, जेणेकरून त्यांचा तो व्यवसाय चालू राहावा. आजही आम्ही त्यांना गरज पडते त्यावेळेस जेवण देतो आणि त्यांची सातत्याने भेट घेत आहोत. ज्यावेळेस म्हणजे अशा खऱ्याच गरजूंना तुम्ही मदत करता त्यावेळेस त्यांचा नेमका अनुभव किंवा त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे काय असतं, म्हणजे एक समाधान काय असतं तुम्हाला? अनुभव म्हणण्यापेक्षा त्यांचं जे एक स्मित हास्य आहे, जे समाधानाचं आहे, त्याच्यातच आम्ही खूप काही जिंकून जातो. एखादी गोष्ट करण्यासाठी साधारणतः त्याला भलेही बराचसा वेळ लागतो. आमचं स्वतःचं प्रोफेशन म्हणजे जे शिक्षकी पेशा आहे तो सांभाळून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो. मग त्याच्या व्यतिरिक्त बराचसा वेळ द्यावा लागतं, बऱ्याच जणांच्या दातृत्वांकडे जावं लागतं, मित्रमंडळींना विचारावं लागतं की आपण अशा पद्धतीने मदत करायची का, जेणेकरून तुमचाही हातभार त्या एका चांगल्या पुण्य कार्याला लागेल. मग अशा वेळेस भेटीगाठीमध्ये बराचसा वेळ जातो. मग या माध्यमातून काम करत असताना एक शेवटी जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतं ते खूप काही मिळवल्यासारखं आहे आणि तेच समाधान आम्हाला कार्याची प्रेरणा देत जातं. सर, नक्कीच सोलापुरातील जे अनाथाश्रम असतील, वृद्धाश्रम असतील किंवा जे महिला आश्रम, मतिमंद शाळा, अशा बरेच संस्थेशी तुम्ही निगडीत आहात. मग या ठिकाणी म्हणजे नेमकी तुमचे जे कार्यभाग किंवा या ठिकाणी तुमची मदत कशी म्हणजे होते किंवा कसा असतो तो तुमचा कार्यभाग? नक्कीच सोलापूरमध्ये अशा बरेचसे अनाथाश्रम, वृद्धाश्रम, महिला आश्रम, त्याच्यानंतर बेघर केंद्र आहेत, ज्या ठिकाणी आम्ही फूड बँकेच्या माध्यमातून जेवण आणि जेवणाच्या व्यतिरिक्त बरंचसं मदत केलं. मदतीचा उद्देश हाच होता की त्यांचं जीवनमान सुधारावं, ज्याच्यामध्ये त्यांना लागणारे औषधं, त्यांची तपासणी, त्यांना लागणारे कपडे, लहान मुलं असतील तर शिक्षणाच्या संदर्भातल्या काही गोष्टी, या सगळ्या गोष्टींची आम्ही पूर्तता करत गेलो. ही जी काही अनाथ मुलं असतील, बेघर आजी असतील किंवा वृद्ध आजी असतील, यांना एक त्यांच्या आयुष्याचा भाग जगता यावा यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि ज्या पद्धतीने आम्ही त्यांना भेटत गेलो, त्यांचे अनुभव ऐकत गेलो, असं वाटायला लागलं की आपण जे करतो ते खूपच कमी आहे. मग ह्याच्यापेक्षा आपण जास्त काय करू शकतो, तर शिक्षण आहे त्या लहान मुलांचं, आरोग्याशी निगडीत काही प्रश्न आहेत वृद्ध लोकांचे, त्यांना दिवसागणिक लागणाऱ्या काही गोष्टी आहेत, या गोष्टींची काही पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न आजही करतोय, जे गेल्या 10 वर्षापासून करतोय. सोलापुरात अशा बऱ्याचशा वृद्धाश्रम आणि त्याच्यासोबत बेघर केंद्र जे महानगरपालिकेचं आहे, त्याच्यासोबत जे अनाथाश्रम आहे, अशा ठिकाणी आपण बरीचशी मदत फूड बँक, मनवी फाउंडेशन आणि जे संलग्नित सामाजिक संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत केलेले आहे. सर, ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचा जो वेळेचा समतोल तुम्ही कसा राखतात? कारण आता तुम्ही, माझा प्रश्न हाच होता तुम्हाला, म्हणजे मी विचारणार होतो की तुम्ही एक प्रोफेसर आहात, प्राध्यापक आहात, तर मग तुमचं म्हणजे जे काम करत करत तुम्ही या सामाजिक संस्थेमध्ये तुमचा जो वेळ देतात, तर ते एक समतोल कसं राखतात? म्हणजे घरचा असेल, सामाजिक क्षेत्रातला तुमचा वेळ असेल किंवा तुमचं म्हणजे पेशा जो आहे, तुम्ही प्रोफेसर जे प्राध्यापक आहात, तर ह्या ठिकाणी तुम्ही कसं नेमकं तुमचं वेळ तुम्ही देतात या सगळ्या गोष्टी? नक्कीच वेळेची कमतरता बरीचशी पडते, कमी पडते. मग वेळ काढायचं म्हणलं तर साधारणतः सुट्टीचे दिवस, शनिवार, रविवार किंवा ज्या दिवशी सुट्टी येते आणि संध्याकाळचा जो वेळ असतो, या वेळेमध्ये बरेचसे कामाचं नियोजन आम्ही करतो. एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट करायची, पूर्तता करायची, मग ती पूर्तता करण्यासाठी जे दातृत्व आहे ते काही वेळेस मदत करतं किंवा आम्हाला बऱ्याच ठिकाणी जावं लागतं की ह्याच्या पद्धतीची आपण मदत करायची का. सगळ्यात महत्वाचं, दातृत्व जेव्हा मदत करतं त्यांना आपला विश्वास बसणं गरजेचं आहे. बरोबर. आणि वेळेच्या बाबतीमध्ये वेळ ही त्या पद्धतीने साधून घेतली की बाबा तो काम होऊन जातं. मग सगळ्यात महत्वाचं तुमचं काम दिसणं गरजेचं आहे. एखादं काम करत असताना त्या कामाचा निस्वार्थ सेवाभाव जी आहे ती जर दिसली तर नक्कीच वेळ मिळतो. बराचसा वेळ हा परिवाराच्या व्यतिरिक्त रविवारचा असेल किंवा शनिवारचा असेल या कामासाठी जातो. थोडीशी ती खंत काही वेळेस वाटते, पण त्याचं एक समाधान देखील आहे की आपण हा वेळ यांच्यासाठी देतोय. मध्येच तुम्हाला एक प्रश्न मी म्हणजे जोडतो, हे सगळे उपक्रम किंवा हे जे तुम्ही समाजसेवा राबवत असताना घरच्यांचा प्रतिसाद काय असतो नेमका? म्हणजे नक्कीच घरच्यांच्या शिवाय कुठलीही गोष्ट आपण करू शकत नाही. घरी आई असते, बहिणींचे लग्न झालेले आहेत, त्यामुळं आईच्या सपोर्ट शिवाय किंवा आईच्या
शिवाय मी हे काही करू शकलो नाही. अच्छा. आईने सपोर्ट केलं. आई जेव्हा जेव्हा पाहते मला टीव्हीवरती किंवा काही वेळेस वृत्तपत्रांमध्ये पाहते, तेव्हा तिला एक वेगळं समाधान मिळतं की हा आपला मुलगा काहीतरी चांगल्या पद्धतीचं काम करतोय. आणि एक समाधान तेही आहे की जे काही इतर युवक वर्ग करू शकत नाही ते आपण करतोय, याचं एक वेगळं समाधान नक्कीच तिला आहे. त्यामुळे तिच्या सपोर्ट शिवाय किंवा तिच्या ह्याच्याशिवाय मी काही करू शकत नाही. ओके सर, आपल्या सोलापुरातील एक अपंग व्यक्ती होते जे तुमच्या निदर्शनास आले. तुम्ही आत्ता जसं की म्हटलं, तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्ही फूड जेव्हा हे करत होतात त्या टायमाला ते एका मार्केटमध्ये भाजी विक्रेते होते बहुतेक. हां, तर ते बघण्यात आले. 2019 सालची काहीतरी गोष्ट आहे. तर त्या अपंग व्यक्तीस तुम्ही प्रोथेस्टिक हँड म्हणजे नेमकं काय ते म्हणजे आहे ते आपल्या प्रेक्षकांना म्हणजे ऐकायला आवडेल. तुम्ही ते त्यांना बसवलेलं होतं. साधारणतः 2019 कोविडच्या आधीचा काळ होता. फूड बँकेच्या माध्यमातून कार्य चालूच होतं. मार्केट यार्डामध्ये एक अपंग व्यक्ती बसले होते ज्यांना दोन्हीही हात नव्हते. त्यांचे दोन्ही हात इथून तुटले होते. कारण असं होतं, नंतर त्याचा खुलासा झाला, एका कंपनीत काम करत असताना पुण्यामध्ये त्यांचे दोन्ही हात काम करत असताना शॉर्ट सर्किटमुळे जळाले. त्यानंतर त्यांचे हात दोन्ही कट करण्यात आले आणि त्यांनी त्यांची नोकरी घालवली, म्हणजे कायमची गेली. मग आता उदरनिर्वाहासाठी ते आणि त्यांचा परिवार, 2 लहान मुली होत्या त्यांना, त्या दोन्ही परिवार सोबत ते मार्केट यार्डामध्ये सोलापूरच्या भाजी विक्री करायचे. मग जस्ट दिवाळीचा काळ होता. फराळ वाटप मी करायचो बऱ्याच अशा रस्त्यावरच्या लोकांना किंवा त्यांनाही आपल्या सणांमध्ये सामील होता यावं. मग सहजच मार्केट यार्डात फिरत असताना ते निदर्शनास आले. त्यांना पाहिल्यानंतर थोडीशी माहिती घेतली. आधी त्यांना बोलकं केलं, कारण की कुणी जेव्हा बेघर व्यक्ती असतं किंवा असे लोक असतात ते बोलत नाहीत किंवा स्वतःचं जे काही आहे ते लवकर सांगत नाही. मग अशा वेळेस ते भाजी विकतायत आणि भाजी विकत असताना त्यांची लहानशी मुलगी भाजी विकत घेत असताना यांना हात नाही येत आणि ती लहानशी मुलगी जे वांगे किंवा बटाटे आहे ती तराजूत तोलते. हे कुठेतरी एक मनाला भावणारं चित्र मला दिसलं. आणि मग हे पाहत असताना असं वाटलं की यांच्यासाठी आपण काय करू शकतो का. नक्कीच मी काही खूप करू शकत नाही, पण माझ्या माध्यमातून मला काय करता येतं का. मी स्वतः एक इंजिनियर आहे. मग आपल्या ह्याच्यामध्ये काय असं आहे का जेणेकरून यांना मदत होईल. तर प्रोथेस्टिक हँड हा एक इंजिनिअरिंगची संकल्पना आहे, कन्सेप्ट ज्याला म्हणतो. याच्यामध्ये 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जी सध्या बऱ्याच ठिकाणी वापरली जाते पाश्चात्य देशांमध्ये आणि भारतामध्ये, ज्याच्यामध्ये वजनाने हलकं मटेरियल, कमी वजनाचं मटेरियल वापरून एखाद्या गोष्टीची निर्मिती केली जाते. मग त्याचा वापर बऱ्याच ठिकाणी करता येतो. प्रोथेस्टिक हँड जे आम्ही यूज केले ते 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचे होते. आमचे एक सहकारी मित्र आहेत, प्राध्यापक उपाध्ये सर म्हणून, त्यांना मी ही संकल्पना मांडली. ते नेहमी म्हणायचे की सर तुम्ही ग्राउंडवरती काम करता, फील्डवरती फिरता, असं काय असेल तर सांगा जेणेकरून आपण हे हात त्यांना बसूया. मग आम्ही याची माहिती घेऊन त्याचं पूर्ण मोजमाप घेतलं त्यांच्या हाताचं. म्हणजे याच्या खांद्यापासून कितीपर्यंत हात कट झालेले आहेत किंवा ऑपरेशन झालेलं आहे याची माहिती घेऊन आम्ही ह्याचे जे काही डिटेल्स आहेत ते आम्ही बाहेरच्या देशामध्ये एक आपली कंपनी आहे जी आपल्याला संलग्नित आहे, त्या कंपनीला आम्ही प्रोव्हाइड केलं. त्यांचे पूर्ण फोटोज माहिती पाठवून दिलं. पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये त्या साईजचे, त्या मापाचे हात, आपल्याला जेवढे हात असतात ते दोन्ही प्रोथेस्टिक हँड इथं त्यांना मिळाले. ते आम्ही त्यांना बसवलं आणि त्यांना ते वापरायला दिलं आणि त्यांचे आम्ही काही ट्रायल्स घेतले. असं लक्षात आलं की त्या हातामुळं त्यांना बरंच गोष्टी करता आल्या. उदाहरणार्थ पाणी प्यायचं असेल तर त्यांना ग्लास उचलता येत होता, पिशवी पकडायची असेल तर पिशवी पकडता येत होती. अशा विविध गोष्टी त्यांना करता आल्या. आणि मला सांगण्यास आनंद होतो की आपण सोलापूरमध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रयोग प्रोथेस्टिक हँडचा आपल्या सोलापुरात केला होता, ज्याचा वापर करून ते आता सध्याचं त्यांचं जीवनमान जे काही ते जगतात. सध्या ते पुण्याला असतात, त्यांचा संपर्क माझ्यासोबत अजून देखील आहे. तर अशा पद्धतीचे आणखीन काही आम्ही प्रयोग सोलापुरात करतोय. थोडंसं महागडं आहे, पण संस्थेला आम्ही विनंती करून नक्कीच अशा पद्धतीचे प्रोथेस्टिक हँड बसवायचा प्रयत्न आम्ही सध्या करतो. पुन्हा सेम प्रश्न असेल सर, जेव्हा म्हणजे ते प्रोथेस्टिक हँड त्यांना बसवण्यात आलं, ते अपंग जे व्यक्ती होते त्यांचं स्वतःचा म्हणजे अनुभव किंवा अनुभव म्हणण्यापेक्षा त्यांचं स्वतःचं त्यांचं एक काय मत होतं किंवा समाधान जे काय होतं त्यांच्या परिवाराचं किंवा त्यांनी तुमच्यासोबत काय शेअर केलं किंवा काय सांगितले त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तो एक अनुभव माझ्यासाठी अंगावर शहारे आणणाराच होता. नक्कीच जेव्हा एखाद्याच्या आयुष्यातून प्रेरणा निघून जाते जगण्याची, तेव्हा तुम्ही एखाद्याला प्रेरणा देता म्हणजे त्यांना कुठेतरी तुम्ही आमिष देताय जगण्याचं कुठेतरी.
मग जेव्हा आपण हे त्यांना असं सांगतोय की हे असं होऊ शकतं, तर कुठेतरी तुमची जबाबदारी वाढते. होय होय आणि मग जबाबदारी जशी वाढते तसं तुम्हाला त्या गोष्टी पूर्तता करणं भाग पडतं. होय. जेव्हा मी हे हात बसवलं किंवा त्यांना संकल्पना सांगितलं, त्यांना थोडंसं नवीन वाटलं. थोडासा शिक्षणाचा अभाव म्हणा किंवा थोडंसं त्या बाबतीत माहिती नसणं याच्यामुळे ते थोडं सुरुवातीला घाबरले. पण त्यांच्या घरी जाऊन भेटलो, त्यांच्या आईला, त्यांच्या धर्मपत्नींना, त्यांच्या सासूंना वगैरे आम्ही भेटल्यानंतर सांगितलं की अशा पद्धतीने आम्ही करतोय, तर तुम्हाला चालेल का. बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी आपण थोडंसं असं म्हणूयात की एखादी केस अशा पद्धतीने जेव्हा मी हँडल करतो अशा लोकांचं, त्यावेळेस त्यांना ट्रेस करणं अवघड होतं. त्यांची मानसिकता जी असते ती थोडीशी वेगळी असते. मी जर एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय तर त्यांचाही सपोर्ट तितकाच असतो, पाहिजे तितकाच. आता असं होतं की जेव्हा मी एखादी गोष्ट करायला जातोय तर त्यांना त्यांच्याकडनं सपोर्ट मिळत नाही. मग अशा वेळेस त्यांना हे पटवून द्यावं लागतं की अशा पद्धतीने होऊ शकतं. तुम्ही आधी अशा पद्धतीने भाजी विकत होतात की तुम्ही नुसतं बसून राहायचात आणि मुलगी तुमच्या तराजूत ते जे काही भाजीपाला ती तोलत होती. मग तुम्हाला तोलता येत असं तुम्ही करू शकता याच्यामुळं. अशा काही गोष्टींचं त्यांना सांगावं लागतं आणि हे तुम्हाला तिथे सिद्ध करावं लागतं. तरच ते कुठेतरी तुमच्या आव्हानात्मक प्रसिद्धीमध्ये बसतं आणि ते तुम्ही करू शकता. आणि त्यांचा जो काय अनुभव होता ते अक्षरशः त्यांनी डोळ्यातनं पाणी काढलं की सर नक्कीच तुम्ही आमच्यासाठी इतकं काही केलात की आम्ही हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज गुण्यागोविंदाने ते पुण्यामध्ये हडपसरला आहेत, ते तिथे राहतात व्यवस्थित. आधीमध्ये त्यांचा व्हिडिओ कॉल किंवा फोन येत असतो आम्हाला की आम्ही अजून देखील ते वापरतोय म्हणून प्रोथेस्टिक हँड. नक्कीच सरांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं काम हे उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहेच. कोरोनासारखा भयावह वातावरण असलेला जो काळ आहे तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे. अशा काळात देखील जय हिंद फूड बँकेची जी सेवा ती अविरतपणे चालू होती. तर ह्यामधल्या ज्या म्हणजे जी सेवा त्यांनी केलेली आहे जय हिंद फूड बँकेनं कोरोनाच्या काळामध्ये, त्याबद्दल थोडीशी माहिती आपण सरांकडनं जाणून घेऊयात. नक्कीच कोविडचा काळ हा प्रत्येकासाठी थोडासा त्रासदायक किंबहुना थोडासा अवघड होता. जय हिंद फूड बँकेचे अध्यक्ष आमचे श्री सतीश तमशेट्टी सर, मनविक फाउंडेशनचे अध्यक्षा डॉक्टर मोनिका जिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविडमधला काळ बराचसा आम्ही जेवणाच्या संदर्भात आणि आरोग्याच्या संदर्भात काम केलं. जेवणाच्या संदर्भात अडचणी अशा होत्या की कोविडचा काळ असल्यामुळे कोणी बाहेर नव्हतं. आणि जितका काळ आम्ही कोविडचा बघितला तितक्या काळामध्ये फूड बँकेच्या संलग्नित इतर ज्या काही सामाजिक संस्था त्यांनी देखील काम केलं. साधारणतः आम्हाला दातृत्वाची गरज होती, जे जेवण बनवून देतील. संस्थेकडनं आम्ही काही जेवण काही प्रमाणात बनवत होतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जेवणाची गरज खूप होती. प्रश्न कोविड काळात फक्त हा रस्त्यावरच्या बेघर लोकांचा नव्हता, हा प्रश्न सर्वसामान्यांचा होता. ज्या ठिकाणी जेवण किंवा नोकरी नव्हती लोकांना, त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना आम्ही जेवण दिलं. असे काही लोक आहेत ज्यांचं आपण आज इथं व्यक्त करू शकत नाही किंवा नाव घेऊ शकत नाही, अशा लोकांना देखील आम्ही जेवण दिलं. बाहेरगावचे देखील म्हणजे आपल्या सोलापुरात व्यवसायाकरिता म्हणा किंवा जे बेघर आता तुम्ही म्हटलं म्हणजे ज्यांना असं नाही असे देखील लोक म्हणजे जे उघड्यावर होते त्यांच्या देखील आपल्या म्हणजे फूड बँकेनं काम केलं, जेवण दिले. प्रकर्षाने विषय असा होता की कोविड काळात थोडंसं उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशा लोकांची गणना जास्त सोलापूरमध्ये दिसली किंबहुना आपण इथं असल्यामुळे आपल्या लक्षात आली. ते का दिसली तर बराचसा काळ हा लॉकडाऊनचा असल्यामुळं त्यांना परतीचा प्रवास स्वीकारावा लागला. काही लोक चालत गेले तर काही लोक इथं थांबले. मग अशा लोकांच्या जेवणाचा प्रश्न होता, राहण्याचा प्रश्न होता. राहण्याचा प्रश्न काही मर्यादित स्वरूपात महानगरपालिकेकडनं पूर्तता करण्यात आली, पण जेवणाचा एक मोठा प्रश्न होता. परिस्थिती अशी होती की रस्त्यावरच्या लोकांना आम्ही ऑलरेडी जेवण देत होतो, बेघर लोकांना. त्याच्या व्यतिरिक्त अशा ठिकाणी ज्या ठिकाणी जेवणाची गरज दिवसेंदिवस वाढत होती त्या ठिकाणचा देखील प्रश्न वाढत होता. सदस्यांची संख्या, कोविडची भीती आणि अशा पद्धतीचं काम हे थोडं जिकरीचं होतं. पण जय हिंद फूड बँकेच्या प्रत्येक सदस्यांनी या काळामध्ये अविरत सेवा दिली. ज्या ठिकाणी जेवण उपलब्ध होईल जेवण, अन्नधान्य उपलब्ध होईल अन्नधान्य, अशा पद्धतीच्या दातृत्व गुणांकडनं हे आम्ही अन्नधान्य जेवण स्वीकारून त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं. अडचणी बऱ्याच होता. पोलीस प्रशासनाकडनं देखील सहकार्य बरंचसं मिळालं. पासचे लिमिटेशन्स होते त्यावेळेस, कारण की प्रत्येकाला पास देत नव्हते. कमी लोकांमध्ये आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचो. बऱ्याच जणांना नोकऱ्या नव्हत्या. काही लोक ज्या सेंटरमध्ये भरती होते कोविडमुळं, ज्यांना काही सिम्पटम्स किंवा काही बेसिक आजार होते, अशा लोकांनी देखील विनंती केली की आमच्या लोकांपर्यंत तुम्ही जेवण पोहोचवता का म्हणून. मग त्यावेळेस काळ हा होता की श्रीमंत गरीब किंवा रस्त्यावरचा हा विषय त्याच्यामध्ये नव्हता. तर आम्ही प्रत्येक
व्यक्तीला जेवण दिलं, जे कोविड काळात खूप महत्वाचं होतं आणि गरजेचं होतं. पण अशा काळामध्ये सर म्हणजे मला अजून एक प्रश्न ह्याला जोडून विचारायचं की हा जो काळ होता कोरोनाचा भयावह म्हणजे असं भीतीचं वातावरण होतं, त्यावेळेस तुमच्या मनात म्हणजे असं कुठल्या अशी शंका किंवा असं एक भीती आली नाही की आपण ठीक आपण करतोय समाजसेवा, पण आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला जर काही झालं तर म्हणजे एक तुमचं काय त्यावेळेसचं एक हे होतं? भीती नक्कीच होती कोविडची. घरी आई एकटी असल्यामुळं तिचा कुठेतरी एक काळजीपोटी विरोध मला असायचा की बाहेर जाऊ नको. आणि कुठेतरी आज समाज माध्यमांमध्ये फेसबुकला असेल, व्हॉट्सअपला असेल किंवा इंस्टाग्राम किंवा आणखीन एखाद्या मीडियावरती किंवा न्यूज चॅनलवरती मीडियावरती सारखं कुठेतरी बातमी यायची की या ठिकाणी अन्नदान झालं, या ठिकाणी या संस्थेने अन्न दिलं. तर अशा वेळेस आईचा सपोर्ट कुठेतरी होता, पण तो कुठेतरी डगमगत होता. ती सारखं म्हणायची, जशी आम्हाला काहीतरी ड्युटी लागली होती, सकाळी आम्ही साधारणतः 8:30, 9, 10च्या दरम्यान निघायचो. माझा कॉलेजचे लेक्चर्स व्हायचे मॉर्निंग सेशनला, 1-2 ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती त्यावेळी सगळं चालायचं. मी 2 लेक्चर घ्यायचो. लेक्चर घेतलं की थोडंसं नाश्ता करून मी फूड बँकेच्या कामासाठी निघायचो. साधारणतः 10-11च्या दरम्यान ज्या ठिकाणी जेवण उपलब्ध होतं त्या ठिकाणी जेवण घ्यायचं आणि जवळपास 3 ते 4 वाजेपर्यंत आम्ही हे जेवण वाटत फिरायचो. आमच्या फूड बँकेची गाडी जी आहे त्या गाडीमधनं 2 व्हीलरवरती जशा पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही जेवण घेत होतो. गरज वाढत होती दिवसेंदिवस. ज्या पद्धतीने लॉकडाऊनचा काळ वाढत होता, गरज वाढत होती आणि गरजेची पूर्तता करण्यासाठी आमचा वेळ वाढत होता. नक्कीच दिवस आम्हाला कळत नव्हते, भीतीही तितकीच होती, विरोधही कुठेतरी तिथे दिसत होता की तुम्ही बाहेर जाऊ नका, हे काम करू नका. पण जसं म्हणतात की कुठेतरी गरजेची पूर्तता करणं आणि जबाबदारीचं स्वीकारलेलं काम पूर्ण करणं हे एक चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याचं एक हे असतं. त्या पद्धतीने आम्ही काम केलं. मग हा काळ बराचसा आम्ही निभावून नेला म्हणण्यापेक्षा कर्तव्य समोर ठेवून आम्ही केलं, ज्याच्यामध्ये थोडीशी भीती आणि थोडीशी काळजी घेत आम्ही केलं. ज्याच्यामध्ये मग मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्ज असतील, एक अंतर पाळणे जे त्यावेळेस होतं ते पाळत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या. आणि नक्कीच मला सांगायला आवडेल की जितके काही सदस्यांनी आम्ही काम केलं त्या प्रत्येक सदस्याचा मला सार्थ अभिमान आहे. जे माझ्यासोबत काम केले, जे आमचे अध्यक्षीय स्थान आहेत, त्यांनी आम्हाला सपोर्ट केलं. काही दातृत्व गुण आमचे जे होते, ज्यांनी आम्हाला मदत केली की हां तुम्ही जर फिरत असाल तर आम्ही तुम्हाला सॅनिटायझर देऊ, हँडग्लोव्ज देऊ, मास्कचा वापर करा तुम्ही. शेवटी तर आम्हाला जे कोट्स होते जे कोविड काळात वापरायचे, पीपी किट जे म्हणायचे, ते देखील आम्हाला देण्यात आले, जेणेकरून तुम्ही त्या पद्धतीने जेवण वाटू शकता. अशा पद्धतीचा जो सपोर्ट होता त्यामुळे आम्ही हे करू शकलो. सर, माझा पुढचा प्रश्न असा असेल की सोलापुरातील जे सार्वजनिक वाचनालय आहेत त्याबद्दल तुम्ही एक प्रयत्न करत आहात, त्याबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? सोलापूरमध्ये आपल्याकडे बरीचशी जुनी वाचनालय आहेत, आता काही नवीन वाचनालय झालेली आहेत. या वाचनालयांमध्ये बरीचशी पुस्तकं आहेत जी आपल्यासाठी एक अनमोल ठेवा आहे, जे आता सध्या आपण वापर करतोय. मेडिकल क्षेत्राच्या संदर्भात असणारी काही पुस्तकं, अभियांत्रिकी क्षेत्राची संदर्भात असणारी काही पुस्तकं जी पाठ्यक्रमात आहेत किंवा ज्याला आपण रेफरन्स बुक म्हणतो, अशी मूळ पुस्तके ज्याला आपण म्हणतो, अशी पुस्तके उपलब्ध व्हावीत अशी एक माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय. सोलापुरातल्या पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयामध्ये माझ्याकडे असणारी काही जुनी पुस्तके मी त्यांना दिली होती, जेणेकरून त्याचा ठेवा आणि त्याचा वापर काही मुलांना व्हावा. आपल्याकडे अशी बरीचशी मुलं आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, जे पुस्तकं विकत घेऊ शकत नाहीत. तर अशा वाचनालयाच्या माध्यमातून या मुलांना पुस्तकं उपलब्ध व्हावीत. मेडिकलच्या संदर्भात आपल्याकडे 2 मेडिकल कॉलेजेस आहेत, BMS आहे, BDS आहे. अशा कॉलेजेसची देखील पुस्तकं वाचनालयामध्ये उपलब्ध व्हावीत असा एक प्रयत्न मी सध्या करतोय, जेणेकरून मेडिकलची पुस्तकं हे फक्त त्यांच्याच कॉलेजमध्ये उपलब्ध न होता सार्वजनिक ठिकाणी देखील उपलब्ध व्हावीत. काही पुस्तकं सध्याच्या घडीला वाचनालयामध्ये आहेत, पण अशी देखील जर पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध झाली तर जे काही मुलं शिक्षण घेत आहेत त्यांचा देखील ओढा कुठेतरी या सार्वजनिक वाचनालयाशी होईल आणि आपलं एक वाचनालय जे आहे सार्वजनिक, ते कुठेतरी असं वाटतं की मोबाईलच्या ह्याच्यामुळे थोडंसं मागं पडतंय, वाचन संस्कृती कुठेतरी बुडत चालली. मग ते आपण वाढव करण्याचा प्रयत्न सध्या करतोय, जेणेकरून वाचनालय आणि वाचनाच्या संदर्भातल्या जे काही गोष्टींचं आपण थोडंसं सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपण सगळीकडे मांडतोय. ओके. जय हिंद फूड बँकेचे अथवा मानविक फाउंडेशनचे प्राध्यापक बायस सर हे आपल्या सर्वांना आता परिचित आहेत, परंतु बरेचशा जणांना माहीत नाही की म्हणजे आयुष्याच्या तुमच्या बरीच वर्षे तुम्ही म्हणजे मागील काळामध्ये
तुम्ही वृत्तपत्र विक्रेता म्हणून म्हणजे काम केलेले आहे, म्हणजे तुमची सुरुवात अशी झालेली आहे, तर नेमकं त्याबद्दल काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? साधारणतः सुरुवातीचा काळ थोडासा कठीण होता. घरची परिस्थिती थोडीशी बेताची होती. 3 बहिणींचे लग्न, वडिलांना नोकरीचा एक प्रश्न होता. अशा काळामध्ये एक समोर शिक्षणासाठी किंवा जगण्यासाठी आधार म्हणून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय स्वीकारला. ओके. साधारणतः काळ होता 1999 पासून जवळपास 2006चा. ह्या कालावधीमध्ये मी वृत्तपत्र विक्री करायचो. दत्त चौक जे आहे आपलं, या ठिकाणी मी रोज सकाळी 5 वाजता पेपर घेण्यासाठी येत होतो आणि पेपर घेऊन पूर्ण जवळपास 200-250 घरं पेपर टाकून मी नंतरचा माझा जो काही काळ आहे तो घालवला, ज्याच्यामध्ये बरंचसं मला शिकायला मिळालं. वृत्तपत्र वाचण्याची आवड देखील त्याच्या माध्यमातून झाली. सुरुवातीला मला माहीत नव्हतं की साधारणतः एखादा पेपर विकल्यानंतर किती पैसे मिळतात. तेवढ्या पैशाच्या कष्टाचं जे काही चीज आहे ते आज तुम्ही मला पाहताय आणि त्याचीच कुठेतरी परतफेड म्हणून मी आज समाजासाठी काम करतोय, जे कुठेतरी एक माझ्या मनामध्ये आहे आणि नक्कीच ह्याला परतफेड आपण म्हणणार नाही, पण एक माझं कर्तव्य मी सध्या करतोय समाजासाठी. सर, आणखी एक माझा प्रश्न असा आहे पुढचा, की किडनी रुग्णांसाठी पण तुम्ही म्हणजे एक कार्य करत आहात, ते नेमकं काय आम्हाला ऐकायला आवडेल? आपल्या सोलापूरमध्ये किडनी संदर्भात आजार असणाऱ्या रुग्णांसाठी आपण मदत करतोय आरोग्याशी निगडीत. किडनी रुग्णांना डायलिसिससाठी लागणारे जे काही किट आहेत त्याची उपलब्धता आपण करून देतोय. ज्या रुग्णांना योजनेच्या अंतर्गत म्हणजे सरकारी योजनेअंतर्गत काही किट उपलब्ध होतात, पण रुग्णांना किती किट लागतात हे त्यांच्या डायलिसिसवरती अवलंबून आहे. उदाहरणास्तव एखाद्या रुग्णाला आठवड्यामध्ये 1 किंवा 1 पेक्षा जास्त किट लागू शकतं. त्या किटचं नाव F6 डायलायझर आणि ट्युबिंग सेट असं येतं. साधारणतः त्याची किंमत 1000 ते 1200 रुपये आहे एका किटची. किडनी संदर्भात आजार असणाऱ्या रुग्णांना आर्थिक परिस्थिती खराब असेल तर आपण अशा रुग्णांसाठी मदत करतो. अशा पद्धतीचे किट आपण त्यांना उपलब्ध करून देतो, ज्याचा आपण 1ही रुपया त्यांच्याकडून घेत नाही. साधारणतः ज्यांची खरंच आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे अशा रुग्णांसाठी साधारणतः आपण प्रत्येक वर्षी 10 ते 15 किट त्यांना उपलब्ध करून देतो. अशा पद्धतीचं आपलं कार्य किडनीच्या संदर्भातल्या आजार असणाऱ्या रुग्णांना चाललंय. परवाच आपण सोलापुरातल्या युगंधर हॉस्पिटल येथे 10 किडनी संदर्भात आजार असणाऱ्या रुग्णांना हे किट दिले, जे मनविक फाउंडेशनच्या आरोग्याच्या उद्दिष्ट अंतर्गत आपण हे पूर्ण केलं. अशा पद्धतीचं कार्य आपल्या फाउंडेशनकडनं सध्या चालू आहे. सर, सेम प्रश्न हेच म्हणजे जोडून घ्यायचे की मला अन्नदानाच्या सेवेसोबतच भविष्यात शिक्षण आणि आरोग्यासाठी तुमचं म्हणजे काय उपाययोजना किंवा तुमचं एक कार्यभाग कसा असेल त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती. सोलापूरमध्ये कामगार वर्ग भरपूर आहे. आज ही पूर्व विभागात आपण जर गेलं, MIDC भाग असेल, अक्कलकोट रोड असेल किंवा गेंटल टॉकीजच्या साईडचा भाग असेल, बरेचसे कामगार वर्ग आहेत ज्यांना आज एक वेळचं औषध किंवा एक वेळची तपासणी परवडत नाही. अशा रुग्णांसाठी आपण मनविक फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करतो. मुळात शिबिरांचे आयोजन करण्याची गरज का पडते किंवा आपण का करतो, तर साधारणतः एखाद्या तपासणीला ब्लड प्रेशर तपासणी असेल किंवा शुगर तपासणी असेल तर 100-200 अशा पद्धतीचे पैसे घेतले जातात. आज दिवसभरात एखादा कामगार दिवसभरात जो कमवतो तर ते सगळं तो काय दवाखान्याला घालवतो. मग जर तो कमवल्यानंतर जर दवाखान्याला घालवत असेल तर तो खाणार काय आणि कमवणार काय? मग अशा पद्धतीची सेवा मनविक फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत आपण जर त्यांना शिबिर दिले तर नक्कीच आरोग्याच्या संदर्भात आपण काम करू शकतो. आतापर्यंत आम्ही जवळपास 5 शिबिरं घेतली, जी पूर्व भागात कामगार वस्तीमध्ये होते. एक बेघर केंद्राला घेतलं आणि वृद्धाश्रमात देखील घेतलं, ज्याच्यामध्ये आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, ब्लड प्रेशर आणि त्याच्या संदर्भात निगडीत जे काही आजार आहेत त्याच्या संदर्भात आम्ही मोफत औषध आणि त्याचे उपचार जे काही आहेत ते त्यांना दिलं. काही रुग्णांना डोळ्यांचा त्रास होता, अशा रुग्णांना आम्ही मोतीबिंदूच्या संदर्भात देखील आम्ही सध्या काम करतोय. ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज पडते अशा रुग्णांना आम्ही मोफत ऑपरेशनचा देखील प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च होऊ नये. शिक्षणाच्या संदर्भात बरीचशी बेघर मुलं आहेत, ज्याला आपण विस्थापित म्हणतोय, जे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी साधारणतः 2-2.5-3 महिन्याच्या अंतराने फिरत असतात. सोलापूरमध्ये अक्कलकोट रोड असेल, विजापूर रोड असेल, तुळजापूर रोड असेल, अशा ठिकाणी उदरनिर्वाहासाठी त्यांचे परिवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.
साधारणतः जेवण वाटताना बऱ्याच ठिकाणी मला असा अनुभव आला, यांची मुलं शाळेत जात असतील का. नक्कीच त्यांना कुठल्याही प्रकारची शाळा नाही. मुळात 1.5 ते 2 वर्ष कोविडमध्ये गेलं, त्यामुळे शाळेचा प्रश्न नव्हताच. पण त्याच्या व्यतिरिक्त जर हे विस्थापित होत असतील तर ह्यांची नोंदणी कुठे आहे किंवा हे कुठल्या शाळेत जात असतील. तर अशा मुलांसाठी मनवी फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षणाचा एक प्रोजेक्ट केला, ज्याला आपण प्रोजेक्ट शिक्षा असं नाव दिलं. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना एक पाठ्यक्रम ठरवून त्यांना त्याचं शिक्षण दिलं आणि ह्या शिक्षणाच्या माध्यमातून अशा मुलांना आम्ही शिक्षित केलं. त्यांना आम्ही एक प्रमाणपत्र दिलं, जे QR कोड स्कॅन केल्यानंतर आम्ही जे काही शिकवलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये लिंकला आम्ही प्रोव्हाइड केलं, जेणेकरून हे परिवार किंवा हे मुलं जेव्हा दुसऱ्या जिल्ह्यात जातील त्या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक संस्थांनी जर असा पुढाकार घेतला तर त्यांना नक्की कळेल की ह्या संस्थेने त्यांना काय शिकवलं, संस्थेची पूर्ण माहिती, फाउंडेशन काय अभ्यासक्रम त्यांना शिकवला गेला आहे हे आम्ही या गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांना पूर्ण शिक्षण दिलं. तर अशाच पद्धतीचे 3-3 महिन्याचे जे काही पाठ्यक्रम आहेत हे आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून यापुढे देखील चालू ठेवणार आहोत. नक्कीच अन्नदानाबरोबरच आरोग्य क्षेत्रात किंवा शिक्षण क्षेत्रात देखील सरांची एक तळमळ किंवा जी त्यांची धडपड आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा असेल की टीम तरुणाई आणि पोलीस जाणीव सेवा संघ यांच्या कार्यात देखील तुमचा सक्रिय सहभाग होता, तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? मध्यंतरी कार्याची दखल घेऊन टीम तरुणाई या महाराष्ट्र स्तरावरच्या एका सामाजिक संघटनेमध्ये मला सहभागी करून घेण्यात आलं. टीम तरुणाईच्या जिल्हा समन्वयपदी माझी निवड करण्यात आली, तर पोलीस जाणीव सेवा संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली. मुळात मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेव्हा पद मिळतं तेव्हा जबाबदारी पण वाढते. हो. पद हे फक्त नावाला नसतं, तर ते कार्य जर केलं तर त्याला ते पदाला न्याय दिल्यासारखं होतं. माझ्याकडे अमुक पद आहे, मी हे काम करतो, मी ह्या संस्थेचा अध्यक्ष म्हणून चालत नाही. संस्था ही कार्यकर्त्यांवरती टिकते आणि कार्यकर्त्यांमुळे पुढे जाते आणि त्याची कुठेतरी जबाबदारी माझ्याकडे आली. नेमकी टीम तरुणाईची जबाबदारी मला कोविड काळात मिळाली. आपल्या तरुणाईसाठी काम करणारी एक संघटना आहे जी महाराष्ट्र स्तरावरती काम करते. जे तरुण काहीतरी करू इच्छितात, ज्यांना नवीन काही गोष्टी करायच्या आहेत, अशा मुलांसाठी ही टीम तरुणाई काम करते. ज्याच्यामध्ये ज्यांना शिक्षणाची आवड आहे पण त्यांना शिक्षण घेता येत नाही, अशा मुलांसाठी मदत करणे, आर्थिक सहकार्य करणे, ज्या ठिकाणी शिक्षणाच्या सोयीसुविधा नाहीत अशा ठिकाणी त्या उपलब्ध करून देणे, अशा पद्धतीचे टीम तरुणाईचे काही कार्य होते. काही जनजागृती असेल किंवा जनजागृतीच्या संदर्भात काही गोष्टी असतील तर त्या टीम तरुणाईच्या संदर्भात कोविड काळातच एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मला काम करायची संधी मिळाली. काळ असा होता की ग्राउंडवरती जाता आलं नाही, पण काही गोष्टी मला त्याच्यामधनं शिकता आल्या. काही उपक्रम मी केले ज्याच्यामध्ये व्यसनाधीनता जे तरुणाईमध्ये खूप आहे, कुठेतरी त्यांचं काउन्सिलिंग, त्यांचं प्रबोधन करण्याची मला जबाबदारी मिळाली. आणि मला सांगण्यास आनंद होतो, जास्त नाही पण 3 तरुणांना मी त्याच्यामधनं बाहेर काढलं. नावं आपण जाहीरपणे त्यांची जाहीर नाही करू शकत, पण सोलापुरातल्याच 3 तरुण मुलांना या व्यसनामधून आपण बाहेर काढलं. व्यसन हे फक्त सिगरेट, तंबाखू, दारूचं नव्हतं, मानसिकरित्या खचलेलं एक त्यांना वेगळं व्यसन लागलं होतं. त्यांच्या आयुष्याचे काही वैयक्तिक प्रश्न होते, त्या प्रश्नांमधून ते खचले गेले होते. अशा लोकांना देखील आपण त्याच्यातनं बाहेर काढलं, जे टीम तरुणाईचा हिस्सा होता. तर पोलीस जाणीव सेवा संघाचं कार्य असं होतं, कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली. नेहमीच आपण पोलिसांप्रती एक आदर व्यक्त करतो, पण काही वेळेस असं पण होतं की पोलीस म्हणले की अंगावरती काटा येतो किंवा पोलीस म्हणलं तर थोडंसं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. पण याच पोलिसांसाठी, ज्या पोलिसांनी आपल्याला संरक्षण दिलंय किंवा देत आहेत, अशांसाठी आपल्याला काही करता आलं, त्यांच्या परिवारासाठी काही करता येत असेल तर नक्कीच पोलीस जाणीव सेवा संघांनी त्यांच्यासाठी बरंचसं केलं. सोलापुरातल्या बऱ्याच पोलीस बांधवांसाठी कोरोना काळात आणि कोरोनानंतर देखील जे बंदोबस्तावरती असतात अशा पोलिसांना किंवा पोलीस बांधवांना आम्ही जे त्यांना लागतं, अन्न असेल किंवा पाण्याची व्यवस्था करायचं काम केलं. जे पोलीस खरंच चांगल्या पद्धतीने काम करतात, जे समाजासाठी प्रेरणा आहेत, अशांचा सन्मान देखील पोलीस आणि सेवा संघातर्फे करण्यात आला. काही पोलीस परिवारातील मुलांना शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये जर चांगलं काम केलं असेल तर त्याच्यामध्ये देखील त्यांना आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम पोलीस जाणीव सेवा संघाच्या मार्फत केलं. नक्कीच सर, माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न असा असेल की आता आपल्या सोलापुरातील जे युवक आहेत
त्यांना तुम्ही नेमकं म्हणजे काय आव्हान कराल? आता आम्ही तुमच्या पूर्ण कार्याची जी म्हणजे माहिती आहे आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर तुमचा जो हा संपूर्ण प्रवास आहे तो आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रेक्षकांसमोर. तर कार्यक्रमाच्या शेवटी आपले जे सोलापूरची तरुणाई आहे त्याला तुम्ही काय आव्हान कराल किंवा काय सांगाल? नक्कीच एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म सोलापूरमध्ये उपलब्ध आहे. ब्रेन ड्रेन नावाचा प्रकार आपल्याकडे बराचसा होतोय. आपण इथे शिकतोय आणि सोलापुरातनं बाहेर जातोय. प्रश्न अनेक आहेत, पण प्रश्नांना कुठेतरी एक उत्तर मिळतंच. आपण सोलापूरच्या समाजाविषयी एक वेगळे पद्धतीची जाणीव ठेवून जर त्यांना मदत करत राहिलात आणि एकमेकांना पुढे घेऊन गेलात तर नक्कीच सोलापूरची प्रगती झाल्याशिवाय थांबणार नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण इथे शिकतो आणि कुठेतरी बाहेरगावी जाऊन नोकरी करतो. कालांतराने आपण सोलापूरला कुठेतरी विसरत चाललो आणि सोलापूर आपला कुठेतरी मागे पडतोय. सोलापूरला तुमची नितांत गरज आहे. युवक वर्ग सोलापूरमध्ये खूप आहे जो खूप काही करू शकतो. बरेचसे युवक सध्या सोलापूरसाठी झटत आहेत, ते अविरतपणे सेवा देत आहेत. तुमचीही गरज आहे सोलापूरला. तुम्ही जर हातभार लावलात तर नक्कीच सोलापूर खूप पुढे जाईल आणि सोलापूरचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी हमी देतो. नक्कीच सर, कार्यक्रमाच्या शेवटी मी असं सांगेल की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या युवागिरी या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवलात. त्याबद्दल मी आमच्या संपूर्ण युवागिरी परिवाराच्या वतीनं, आमच्या इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं आपले म्हणजे मनापासून आभार मानतोय सर. नक्कीच मी इन सोलापूर परिवाराचे, युवागिरी टीमचे आभार व्यक्त करतो. नक्कीच आभार मानण्या इतका मी मोठा नाही आहे, पण नक्कीच मी तुमच्या ऋणात राहीन. तुमच्या माध्यमातून आमचं काम हे समाजापर्यंत जातं. आम्ही किती ग्राउंडवरती काम केलं, जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आमचं काम पोहोचत नाही. आपल्या इन सोलापूरच्या माध्यमातून जे काही बातम्या आव्हानात्मक असतात ते आपल्या माध्यमातून समाजापर्यंत जातात, लोकांपर्यंत पोहोचतात. त्यामुळं कुठेतरी नक्कीच आम्ही मदत जी करतोय ती मदत तुमच्या माध्यमातून देखील होते. यासाठी नक्की मी तुमचे आभार व्यक्त करतो आणि मी तुमच्या नेहमी ऋणात राहीन. परिवाराच्या प्रत्येक सदस्याचं मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी मला बोलायची संधी दिली, माझ्या कार्याचा एक भाग ऐकून घेतला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. नक्कीच सर, युवागिरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सोलापुरातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत असतो. पण आजचा जो आपला भाग होता तो म्हणजे अगदी वेगळा होता. म्हणजे आपल्या सोलापुरात असे देखील युवक आहेत जे सामाजिक क्षेत्रात म्हणजे ते त्यांची सेवा बजावत आहेत. तर अशा युवकांना देखील आपल्या कार्यक्रमाचं व्यासपीठ भेटावं, त्यांची केलेली जी अविरत सेवा, त्यांचं जे कार्य आहे ते लोकांसमोर पोहोचावं, आपल्या प्रेक्षकांसमोर पोहोचावं, हाच आमचा एक छोटासा प्रयत्न होता. आपण युवागिरीमध्ये आपला सहभाग नोंदवला सर, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद.